हे फुकटचे सल्लागार सुद्धा ना कपल्समध्ये होणाऱ्या भांडणांचं एक खूप अंडर एस्टिमेटेड कारण आहे. ही एक खूप डेंजरस प्रजाती आहे जिला वाटतं दुसऱ्याच्या संसारात आपण नाक खुपसून एक खूप मोठं समाजकार्यच करतोय. पहिला तर मी या कपल्स मंडळींना किंवा घरातल्या बाकीच्या लोकांना हे सांगेल की ही बाकीची माणसं कुणीही तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला येणार नाहीये. तुम्ही मन मोकळं करायला म्हणून त्यांना बोलायला जाल, एक तर त्याची ते मजा घेतील, त्यांना आनंदच होईल काही लोकांना तर की अरे बापरे ह्यांच्या घरात पण प्रॉब्लेम आहे का, बरं म्हणजे माझं काही दुःख तेवढं मोठं नाहीये. ही लोक कोणी असतील, तुमच्याच नात्यातले काका काकू मामा मामी आत्या तात्या असे असतील किंवा तुमच्या शेजार पाजारचे असतील, तुमच्या बीसी ग्रुपच्या तुमच्या मैत्रिणी असतील, कुणी असेल, तुम्ही जेव्हा त्यांच्यापाशी आपलं मन मोकळं करायला काही गोष्टी बोलताना, भले तुम्हाला पण त्यांच्याकडून कुठला सल्ला किंवा सोल्युशन पाहिजे नसेल, आपण सहज म्हणून सांगायला जातो, पण तेव्हा त्यांच्या घरात जरी किती मोठे प्रॉब्लेम असले, एकमेकाच्या भले जिंजर धरून उपटून भांडत असतील, पण तुम्हाला ते दाखवणार काय, आमच्या घरात आमचंच चालतं, आम्ही म्हणाल ती पूर्वदिशा असते, आमचा मुलगा आमची सून आमच्या शब्दाबाहेर नाही. ह्याच्यामध्ये तुम्हाला कमीपणा दाखवायचा असतो की कसं तुम्हाला तुमच्या घरातल्या गोष्टी हँडल करता येत नाहीत आणि आम्ही बघा कसे रुबाबात राहतोय. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की घरातल्या दुसऱ्या कुठल्या तर वडीलधाऱ्या व्यक्तीला आपण मध्ये घेतलं तर ती व्यक्ती आपल्या बाजूने चार समजुतीच्या गोष्टी आपल्या मुलाला किंवा सुनेला समजवेल, तर ते तसं होत नाही. त्यांना असं वाटतं की अरे वा, मला इतका मोठा मान मिळालाय, मी तर खूप मोठा समाज सुधारक आहे. जी माणसं तुम्हाला फक्त तोंड देखील ओळखतात, तुमच्या घरात राहत नाही, तुमच्या मुलाला मुलीला ते लहानपणापासून कसे वाढले हे त्यांना माहित नाही, कसल्याही गोष्टीचा त्यांना पत्ता नाहीये, ही लोक काय सांगणार तुम्हाला, मला सांगा. फक्त तुमच्या समोर त्यांना मोठेपणा दाखवायचं म्हणून तुमच्या होला हो करणार आणि उगाच काहीतरी शानपणा झाडायला जाणार आणि त्याचं होतं ते उलट बाहेरची माणसं येऊन आपल्याला काहीतरी सुनवत आहेत, ते पण आपल्याच घरच्यांचं ऐकून, म्हणून तुमच्याबद्दलचाच द्वेष जास्त वाढणार आहे घरामध्ये तुमच्या मुलांच्या मनात, हे लक्षात घ्या. त्यामुळे झाकली मूठ 1.25 लाखाची हे म्हणतात ते उगीच नाही. आपल्या घरातले प्रॉब्लेम्स हे आपल्याला माहिती असतात ते कशामुळे झाले आणि आपल्या माणसांना आपण कसं सांभाळायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. बाहेरच्या माणसाची त्याच्यामध्ये मदत घेऊन काय उपयोग होणार नाही, उलट गोष्टी आणखीन चिघळतील. आणि या सगळ्या फुकटच्या सल्लागार मंडळींना मी सांगेल की तुमचा सल्ला काही त्यांना कामाचा नाहीये. तुम्ही स्वतःचा मोठेपणा दाखवायला, समोरच्याला कमीपणा दाखवायला जर जास्त गोष्टी काही त्यांच्यापाशी बोललात तर तुम्ही त्यांचा प्रॉब्लेम अजून जास्त मोठा करून देताय. फालतूचं कंपॅरिझन तर अजिबात त्यांच्यासमोर करू नका स्वतःच्या लाईफ बद्दल किंवा आणखीन दुसऱ्या कोणाचं तरी एक्झाम्पल देऊन, ज्याच्यामुळे त्यांना अजून इन्सिक्युअर फील व्हायला होईल. आणि त्याच्याही पुढे जाऊन काही जणांना सवय असते अति शहाणपणा करायची आणि हिंमत दाखवायची. अगं असं कसं तुझ्याशी वागतात, थांब आम्ही जाऊन त्यांच्याशी बोलतो, त्यांना सुनवतो, आम्ही सांगितलं तर ऐकतील, मोठ्यांचा त्यांना मान राखावाच लागेल. अजिबात नाही. तुमचा मान रिस्पेक्ट राखायला तुम्हाला उलटून कोणी बोलणार नाही, पण आज जी रिस्पेक्ट आणि इज्जत तुम्हाला मिळते ना, ती पुढे घरात गेल्यानंतर मिळायची पण बंद होईल, लक्षात ठेवा. त्यामुळे सांगतो, हे असल्या फालतू सल्लागारांपासून लांबच राहा. ना त्यांच्याकडनं सल्ले मागायला जा, ना त्यांचे सल्ले घ्या. आणि तुम्ही सल्लागार लोकांना पण कोणालाही उगाच जाऊन अतिशानपणा शिकवू नका, कुठलेही मेसेजेस करू नका, कॉल करून बोलू नका, अनटिल अँड अनलेस तुमच्यापाशी कोणी समोरून येऊन मदत मागेल. होईल अशी एखादी वेळ की ज्याच्यामध्ये आम्हाला वाटेल की तुम्हाला जास्त कळतं तर आम्हाला तुमची मदत पाहिजे, गायडन्स पाहिजे, वाय नॉट. जर एखादी चांगलीच गोष्ट होणार असेल, आमच्या संसाराला काही हातभार लागणार असेल प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला, तर आम्ही स्वतःहून येऊ की. अननेसरी कोणाच्या मध्ये करू नका. आपण भलं, आपलं काम भलं. तुमच्या मागे स्वतःच्या पण खूप गोष्टी पडलेल्या असतील, पहिला त्या निस्तरा. पाठवा मग हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात अशा असणाऱ्या सगळ्या सल्लेगारांना. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.